जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। ग्रंथ वाचनाचा आजचा आपला दिवस क्रमांक 215, वार आहे सोमवार व तारीख 3 ऑगस्ट 2026। ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सध्या आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून आजच्या ग्रंथ वाचनास आपण सुरुवात करणार आहोत। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करणार आहोत। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करी त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील।
आळशी असतील ते उद्योगी होतील, पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देह बुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश होतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील सृष्टी कथन या 6व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ह्या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 10 या अंकानंतर एक श्लोक समर्थ श्री रामदास स्वामी यांनी आधार म्हणून दिलेला आहे. त्या श्लोकाचे वाचन करून आजच्या ग्रंथ वाचनास आपण सुरुवात करूया. श्लोक. तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादः वादे वादे जायते तत्वबोधः बोधे बोधे भासते चंद्रचूडः. चंद्रचूडाचे वचन श्री सद्गुरूचे उपासन, गुरु गीता निरूपण बोलिले हरे. गुरुसी कैसे बजावे आधी त्यास ओळखावे, त्याचे समाधान घ्यावे विवेके स्वये. याला आधार समर्थ श्री रामदास स्वामी खालील श्लोक देत आहेत. त्याचे आता आपण वाचन करूया. श्लोक. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि. गुरु गीतेचे वचन ऐसे श्री सद्गुरूचे ध्यान. तेथे सृष्टी मिथ्याभान उरेल कैचे, ऐसा सज्ञान बोलिला
सद्गुरु तो ओळखिला, सृष्टी मिथ्या ऐसा केला, निश्चित अर्थ. श्रोता ऐसे न मनी कदा, आणिक उठिला विवादा. म्हणे कैसा रे गोविंदा, अज्ञान म्हणतोसी. जीव भूतः सनातनः, ऐसे गीतेचे वचन. तयासी तू अज्ञान म्हणतोसी कैसा. ऐसा श्रोता आक्षेप करी, विषाद मानिला अंतरी. याचे प्रत्युत्तर चतुरी, सावध परिसावे. गीतेस बोलिला गोविंद, त्याचा न कळे तुझ भेद. मनोनिया व्यर्थ खेद वाहतोसी. श्लोक. अश्वत्थः सर्व वृक्षाणां, माझी विभूती पिंपळ. मनोनी बोलिला गोपाळ, वृक्ष तोडिता तात्काळ तुटत आहे. श्लोक. नैनम छिद्दन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावकः. न चैनम क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः. शस्त्रांचेन तुटेना, अग्नीचेन जळेना. उदकामध्ये कालवेना, स्वरूप माझे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओळ्यांच्या मराठीतील अर्थाचे आपण वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11व्या अंकाने तीर्था तीर्थाचे ठिकाणी या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. ज्ञानी उत्तर करतो, तीर्था तीर्थाचे ठिकाणी ब्रह्म वृंदांच्या समुदायात तत्व चर्चा चालते व त्या चर्चेत तत्वबोध होऊन शंकराचे दर्शन होते, असे शंकराचे वचन आहे. आणि गुरुगीतेमध्ये शंकरांनी सद्गुरूंच्या उपासनेचे विवेचन केले आहे. गुरुचे भजन कसे करावे म्हणशील तर आधी गुरुचे खरे स्वरूप ओळखून त्यांच्या ठिकाणी असणारी समाधान वृत्ती विवेकाने आपल्या ठिकाणी बाणवून घ्यावी, असे श्री सद्गुरूचे ध्यान गुरुगीतेत सांगितले आहे. त्या ठिकाणी सृष्टीचे मिथ्याभान राहील कोठून, अशा प्रकारचे भाषण करून श्री सद्गुरु स्वरूपाची ओळख ज्ञानाने सांगितली व सृष्टी मिथ्या आहे असे निश्चयपूर्वक प्रस्ताविले. श्रोत्यांस हे काही केल्या पटेना. तो अधिक वाद करू लागला. तो म्हणाला, तुम्ही भगवंताला अज्ञानी कसे म्हणता. जीवभूतः सनातनः असे श्री भगवद्गीतेचे वचन असता तुम्ही त्यास अज्ञानी कसे म्हणता. श्रोत्याला मनात खेद होऊन त्याने अशी शंका काढली. सुज्ञांनी त्या शंकेचे उत्तर सावधपणाने ऐकावे. गीतेत
भगवंतांनी जे सांगितले त्याचा भावार्थ तुला कळला नाही म्हणून तुला व्यर्थ वाईट वाटते. पिंपळ ही माझी विभूती आहे असे गोपाळाने म्हणजेच श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे. पण तो वृक्ष तोडावयाला लागले की तात्काळ तुटतो आणि शस्त्राने तुटत नाही, अग्नीने जळत नाही, पाण्यात कालवले जात नाही, ते माझे स्वरूप असेही त्याचेच म्हणणे आहे. जय जय रघुवीर समर्थ. या पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता कृतज्ञतेने समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाची आपण सांगता करणार आहोत. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जनहो, आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे अनेक अनेक आभार. आपणा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद व एक नम्र निवेदन. आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन व आपणासाठी ते रोजचे ग्रंथ श्रवण जर आपणास आवडत असेल, रुचत असेल तर कृपा करून आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काही सुचवावयाची असल्यास कमेंट मध्ये असे लिहा ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.